जन्मालो त्याचे आजी फळ जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती कृतकृत्ये झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळली संती भय निरसली खंती पांडुरंगा करू प्रथम
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा अभंग आहे. श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त संत भाविक श्रोते भक्त सर्वांनाच या कीर्तन व्यासपीठावरून साष्टांग दंडवत. आपल्या वेळेत आपल्याला भगवत चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करू. अखंड हरिनाम सप्ताहातील ही सेवा आहे. याच सप्ताहामध्ये भागवत कथा, कीर्तन, प्रवचन, काकडा आरती, हरिपाठ इत्यादी अनेक प्रकारांनी भगवत सेवा, भगवत चिंतन चालू आहे. वारकरी संप्रदायाने लावून दिलेल्या नियमानुसार विधियुक्त असा हा सप्ताह आनंदाचं वातावरण. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे या निमित्ताने आपल्या गावामध्ये संत येतात, साधू येतात आणि संतांनीच सांगून ठेवलेलं आहे की संत आले घर त्याची दिवाळी. तर आपल्यासाठी सप्ताह म्हणजे दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाही, मोठा उत्सव. दिवाळी दसऱ्यामध्ये आनंद आहे, उत्सव आहे, परंतु दिवाळी दसऱ्यामध्ये बोध नाही, ज्ञानाचा बोध नाही, कथामृताचं सेवन करायला मिळत नाही. दिवाळी दसऱ्यामध्ये जे खायला मिळते ते शरीर संबंधानेच असलेला आहार. आणि अखंड हरिनाम सप्ताह बी दिवाळी दसराच आहे, परंतु आत्मतृप्ती आणि मन समाधान ज्याच्यामुळे होते तो आहार सप्ताहामुळे मिळतो. सध्याच्या काळामध्ये शारीरिक दृष्ट्या सगळे सुदृढ असले तरी मानसिक दृष्ट्या शक्तीहीन आहे, क्षीण शक्ती झालेली आहे, दुर्बलता. दुर्बल मनाचा परिचय थोड्या थोड्या गोष्टीवर रागावणं, चिडचिड करणं, असंही हे जे आपल्यामध्ये गुण आहे हे मनाच्या दुर्बलतेचं लक्षण आहे. छोट्या छोट्या आणि वाईट अशा व्यसनाच्या अधीन होणं हे मनाच्या दुर्बलतेचं लक्षण आहे. व्यसनाधीन माणसाचा परिचय म्हणजे मनाची दुर्बलता आहे. ज्याचं मन सबल आहे, सक्षम आहे,
ते व्यसनाच्या अधीन जात नाही. आणि आपला विषय आहे की नेहमी सांगत राहतो, व्यसनाच्या अधीन जाणाऱ्याचा संसार सुखाचा नाही आणि विषयाच्या अधीन जाणाऱ्याचा परमार्थ सुखाचा नाही. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून मागे आपल्या तिकडं कुठे कीर्तन झालं, साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधे, परद्रव्ये परणारे. परद्रव्ये हे व्यसन आहे आणि परणारे विषय आहे. विषयामुळे परमार्थाचं वाटोळ झालं आणि व्यसनामुळे संसाराचं वाटोळ झालं. कोण सुखी आहे? घरात, दारात, परिवारात असं कोणीही सुखी नाही. परमार्थ करणारे, परमार्थी म्हणून घेणारे, हरिभक्ती परायण म्हणून घेणारे, श्री पूजनीय वंदनीय अनेक प्रकारच्या उपाध्या लावून घेणारे, त्यांच्याही मनाची तळमळ अजून संपली नाही, शांत नाही. काय कारण असावं या गोष्टीचं? काय असावं याचं मागे? तर वस्तू सापडली परंतु वस्तुस्थिती अजून हाताला आली नाही. जीवनामध्ये जोपर्यंत वस्तुस्थिती हाताला येत नाही तोपर्यंत समाधान नाही. देह, मन, शरीर, मन, बुद्धी हे जड आहेत. बुद्धी भी जड आहे, मन भी जड आहे, शरीर भी जड आहे, चेतन नाही. आणि अशा शरीर, मन, बुद्धी आदी जड पदार्थाच्या सहाय्याने चेतन परमात्माची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. थोडस बारीक ध्यान देऊन ऐकायचं. शरीर, मन, बुद्धी आदी करून समस्त जड पदार्थाच्या वस्तूच्या साह्यानं चेतन परमात्माच्या प्राप्तीचा प्रयत्न आम्ही करतो. जडाच्या साह्यानं चेतन प्राप्त करून घेणं हे कधीही शक्य झालं नाही आणि होणारही नाही, शक्यच नाही. प्रत्युत असं होते की परमात्मा प्राप्तीसाठी जड वस्तूच्या साह्यानं परमात्मा प्राप्ती होत नाही. प्रत्युत जडाच्या त्यागानं ज्याचा आम्ही सहाय्य घेत चाललो त्या जड पदार्थाच्या, वस्तूच्या, शरीराच्या आणि मन बुद्धीच्या संबंधाच्या विच्छेदानं, त्यागानं परमात्माची प्राप्ती होते. समजून घ्यायला. उलट कसं झालंय की ज्याचा त्याग केला पाहिजे परमात्मा प्राप्तीसाठी त्याच सहाय्य घेऊन आम्ही प्रयत्न केला. ज्याचा त्याग झाल्यामुळे परमात्मा मिळतो त्याचा आम्ही भोग प्राप्त करत चाललो. जोपर्यंत भोग आहे तोपर्यंत भगवंत नाही आणि जेव्हा भगवंत प्राप्त होतो तेव्हा भोग नाही. दोन्ही कसे हाताला येते? आपणाला वाटलं हे बी साधा ते बी साधा. कारण आपणाला सगळ्यात परमार्थामध्ये, साधूच्या जीवनामध्ये तर सगळ्यात मोठं हत्यार एकच आहे, त्याग. आणि साधायचं काय होतं? शांती. आणि शांती कशाने मिळते? त्यागात आहे.
भोग आसक्तीमध्ये शांती नाही, विरक्ती नाही, ज्ञानही टिकत नाही. विरक्ती वाचोनी काही, ज्ञानासी तगणेची नाही. ज्ञान आपल्याकडे आहे पण टिकत नाही, कारण की विरक्ती नाही. विरक्ती हे पात्र आहे. विरक्ती हे पात्र आहे, विरक्तीचे पात्र. वाघिणीचं दूध ठेवण्यासाठी, वाघिणीचं दूध ज्याच्यामध्ये ठेवायचं आहे त्याला प्रयोग करून पाहिलं सर्वांनी, लाकडाच्या पात्रामध्ये थांबत नाही, त्याला छिद्र करून निघून जाते. लोखंडाच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध थांबत नाही, त्यालाही फोडून निघून जाते. कोणत्याही धातूचं पात्र, भांड वाघिणीच्या दुधाला ठेवून घेत नाही, गळून जाते. त्याच्यामध्ये एक धातू असा आहे की ज्याचं नाव सोनं आहे. आता सध्या तर सोन्याचा खूप मोठा हे चालू. आता कसं आहे मार्केट, पडलं की चढलं. जरा खुश होते महिला, कमी झालं. असं एकच पात्र आहे की सोन्याच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध राहते, बाकी कशात राहतच नाही. आणि जर तुम्हाला माझा भरोसा नसेल, सोन्याचं पात्र मी आणून देतो, वाघिणीचं दूध तुम्ही परीक्षा करून बघतो. उष्ण मागून आणून देतो, पुन्हा वापस नेऊन देतो. विकत घ्यायचं नाही. विश्वास आहे ना तुम्हाला? ते दूध टिकत नाही. जसं वाघिणीच्या दुधाला टिकण्यासाठी सोन्याचं पात्र पाहिजे, तसं परमार्थामध्ये ज्ञान टिकण्यासाठी विरक्तीचं पात्र पाहिजे, अन्यथा ज्ञान टिकत नाही. म्हणून माऊलींनी ओवी लिहिली, विरक्ती वाचोनी काही, ज्ञानासी तगणेची नाही. ज्ञान टिकत नाही. जर ज्ञान टिकलं असतं तर एवढे कीर्तन ऐकत बसायची गरज, दरवर्षी सप्ताह करायची आवश्यकता नव्हती, एवढे कीर्तन ऐकायची आवश्यकता नव्हती. अरे ज्ञान मावलंच नसतं, ते रिकामी होऊन जात राहते म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायला आपल्याला बरं पडतं. ज्ञान टिकत नाही. का टिकत नाही? विरक्ती नाही, त्याग नाही. आणि त्याग हे जीवाला पसंत नाही. त्याग हे जीवाची स्वतंत्रता आहे आणि भोग हे पराधीनता आहे. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी उदाहरण देतो की आता हे जसं चष्मा आहे, एक डब्बा आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी वेळ लागते, पैसा लागते, दुकान लागते, माहिती लागते, सर्व काही लागते. मिळविण्यासाठी एवढं लागलं, आता हे मिळालं. पैसे लागले, वेळ लागला, दुकान पाहिजे, माहिती पाहिजे, सगळं श्रम पाहिजे, इतकं करून हे मिळालं. मिळविण्यासाठी एवढं लागतंय. आता मला याला हातातून टाकून द्यायचं असेल, आता काय काय लागलं? टाकून द्यायला दुकान पाहिजे का? टाकून द्यायला पैसे पाहिजे का? टाकून द्यायला वेळ पाहिजे का? टाकून द्यायला परिश्रम लागते का? सांगा. आता प्राप्त करण्यामध्ये जे लागते
जे मिळविण्यामध्ये जे लागते ते त्यागात लागत नाही. दुकानाच्या आधी नाही, पैशाच्या आधी नाही, व्यक्तीच्या आधी नाही, वेळेच्या आधी नाही, भोग आणि त्याग स्वतंत्र आहे. म्हणून साधूच्या जीवनामध्ये त्याग हे त्याची स्वतंत्रता आहे. तर त्याग करू वाटत नाही तर करू नका, करायची काही आवश्यकता नसेल तर राहू द्या. त्याच्यावर कोणी केस करणार नाही, त्याच्यावर कारवाई होणार नाही, त्याच्यावर कोणी पंचायत घालणार नाही, ती आपली स्वतंत्रता आहे. परंतु तोपर्यंत त्याच्यामध्ये विरक्ती येत नाही, त्याग येत नाही, तोपर्यंत ज्ञान टिकत नाही. सहसा हे आमचे सगळे माणसं बोलत राहतात, मग एवढं सांगतात महाराज लोक भागत का पडत नाही. सांगते ते ज्ञान आहे पण टिकत नाही, ते विरक्ती नाही म्हणून त्याच्यामुळे असा प्रश्न आहे. म्हणून विरक्ती आवश्यक आहे. जेव्हा हे परमात्मा प्राप्ती कशी आहे तर उदाहरण सांगतो तुम्हाला. हे आकाश आहे ना, आकाश, आकाशाला मुठ्ठीमध्ये, आकाश म्हणजे काय, वस्तू नाही. आकाश म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे एक रिकामी जागा. आता ही तुमच्या समोर जेवढी रिकामी जागा आहे ती काय आहे, आकाश आहे. जे हृदयामध्ये रिकामी जागा आहे ते हृदयाकाश आहे. जे आपल्या घरामध्ये जेवढी पोकळी आहे, रिकामी जागा आहे ते मठाकाश आहे. जे गाडग्यामध्ये जेवढी रिकामी जागा आहे ते घटाकाश आहे. तर रिकामी जागेला काय म्हणतात, घटाकाश, मठाकाश, हृदयाकाश, महदाकाश, चिदाकाश असे आकाशाचे प्रकार. हे रिकामी जागा, मग याला आकाश म्हणतात. रिकामी जागेला आकाश म्हणतात. तर ही रिकामीपणा जे आकाश आहे त्याला मुठ्ठीमध्ये धरायचं असेल तर जेवढी मुठ आपण आवळून धराल तेवढा आकाश कमी येईल. जेवढी मुठ मोकळी सोडाल, धरल्यानं सापडते आकाश की सोडल्यानं. मराठी समजायला की नाही तुम्हाला, धरल्यानं सापडते की सोडल्या. तसं परमात्मा धरल्यानं सापडत नाही. आम्ही सगळे धरालो, प्रपंच धरालो, जोपर्यंत हे सुटत नाही तोपर्यंत ते भेटत नाही. सोडण्याची आवश्यकता आहे, नितांत. आणि विशेष करून हे ध्यानात ठेवा की स्त्री जन्म मिळाला असेल, पुरुष जन्म मिळाला असेल, परिस्थितीनुसार अनुकूल परिस्थिती असेल, प्रतिकूल परिस्थिती असेल, गरिबी, श्रीमंती, साऱ्या परिस्थितीमध्ये आम्ही जन्माला आलो, पण मनुष्य जन्माला आलो केवळ परमात्मा प्राप्तीचा अधिकारी मनुष्य जन्म आहे. ना परिस्थिती कारण आहे, ना जात कारण आहे, ना गाव कारण आहे, ना स्त्री पुरुष देह कारण आहे. कारण आहे मनुष्य देह. कोणीही जातीत जन्म परमात्मा प्राप्तीचा अधिकार आहे. स्त्री होऊन जन्माला आला तरी परमात्मा प्राप्तीचा अधिकार आहे. आणि हे सगळं परमात्मा प्राप्ती हे आपण जर नाही केली तर या जन्माचं फळ नाही. फळ म्हणतात त्याला, फळ म्हणतात. थोडीशी फळाची चर्चा सांगतो. गुरुहरी महाराज सांगत होते फळाचे काही प्रकार. एक आहे मायफळ, एक आहे कायफळ, एक आहे जायफळ. जायफळ तर माहिती आहे, आणि एक आहे सफळ, आणि एक आहे निष्फळ. ते फळ. तर
तर मायफळ म्हणजे काय, कायफळ म्हणजे काय? कायफळ शब्दाचा अर्थ शरीर, मनुष्य जन्म. मायफळ शब्दाचा अर्थ आहे की हे माया आहे, मायेत वाढलेलं आहे, मायेत जन्मलेलं आहे, मायेत आलेलं आहे. जायफळ शब्दाचा अर्थ आहे की हे आलेलं आहे पण राहणार नाही, जाणार आहे, म्हणून याचं नाव काय, जायफळ. कायफळ म्हणजे शरीर, मायफळ म्हणजे माया, जायफळ म्हणजे जाणार. देह जाणार जाणार, यासी काळोबा खाणार, हे जाणार आहे, हे जायफळ. कोणतं फळ आहे, जायफळ. अजून दोन वस्तू आहेत की जिरे आणि मिरे, संतांच्या दुकानावर भेटणाऱ्या वस्तू आहेत. मिरे म्हणजे मीपणा, जिरे म्हणजे मीपणा जिरून जाणं. हे संतांच्या दुकानावर मिळणारे वस्तू आहे, सुपर मार्केट मध्ये नाही ते. याला फळ कसं नाव आलं, कशावर नाव आलं, असं कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर सांगतो तुम्हाला. फळ म्हणलं की त्याला देठ राहते. आपणाला देठ आहे की नाही, देठ तुम्हाला माहित नसेल, ज्ञात नसेल, ध्यानात नसेल तर आता मी सांगून देतो. देठ आहे माणसाला. आईच्या गर्भातून जेव्हा हे जन्माला येते बाळ, तेव्हा आईला जोडलेलं एक काय असतं त्याला, नाळ. काय म्हणतात त्याला, कुठं जोडून राहते तुम्हाला, नाभी. नाभी म्हणजे बेंबीच्या जागेवर. म्हणून आपण सहज बोलताना म्हणतो की बेंबीच्या देठापासून सांगितलं. देठ कशाला नाव आलं, बेंबी. तिथून तोडलेलं आहे, तिथून तोडून घेतलेलं आहे हे सगळं. तुम्ही आम्ही सगळे कुठून, हे सगळे तोडून घेतलेले आहे. कुठून तोडलेलं, नाळापासून. म्हणून काय आहोत आपण सगळे, फळ आहे. आता हे फळ आहे पण सुफळ नाही, निष्फळ आहे. जेव्हा हे ज्याच्यासाठी आले ते जर प्राप्त करील हे शरीर, तेव्हा हे सफळ आहे, ते फळ झालं. आणि जर ते करणं गेलं तर निष्फळ जन्माला येईल. म्हणून आपल्या जन्माला आल्याचं फळ काय, भगवत प्राप्ती, आपला उद्धार करून घेणं, तरुण जाणं, कल्याण करून घेणं, हे जन्माला आल्याचं फळ आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज, जन्म आले त्याचे जाने
साचे, साचे म्हणजे खरे. तर हे आपणाला काय वाटते? आता आपण सामान्य माणसाला बोलत असताना सहज भाषेमध्ये बोलून जातात की महाराज एवढं एक बार इच्छा पूर्ण झाली बघा, एकदा आमच्या पोराला नोकरी लागली, आमचं जन्माचं फळ झालं. एक जन्माचं फळ ते नोकरी छोकरी धन संपत्ती भानगडी हे जन्माचं फळ नव्हे. जन्माचं फळ विसरून जाण्यासाठी कारण आहे. फळ नाही तर फळ काय आहे त्याचं विस्मरण ज्याच्यामुळे होते ते पसार आहे. विसरून जाईल. काही नाही, मला एवढीच इच्छा आहे एक बार घर बांधून बस डोळ्यानं बघावं. एकदा डोळ्यानं घर बघावं, घर सोडून पुढे जाऊ मस्त वाटेल. फळ झालं जन्माचं. काय फळ आहे? इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बड़ाई, अपने खातिर महल बनाया, आपल्या मनासारखं घर बांधलं. हे रूम ते रूम. आजकाल रूम लई वाढले, बाथरूम बेडरूम किचन रूम अजून कोणतं. पहिलं बी होते काही रूम, त्याच्यामध्ये मराठीमध्ये नाव होते स्वयंपाक घर, विश्राम घर, आणि एक त्याच्यामध्ये एक होतं क्रोध भवन. पहिल्याच्या काळामध्ये शौचालय शौचालय हे नाव आता पण विसरले, सगळे इंग्रजी होऊन गेले सगळे. क्रोध भवन म्हणजे जेव्हा जेव्हा राग आला तर त्या खोलीमध्ये जाऊन बसल्याचं. त्या खोलीमध्ये गेलं की ओळखायचं घरातल्या परिवारातल्या माणसाला गेला राग आला, नाहीतर ओळखायचं नाही. असे काही रूम होते. तो अपने खातिर महल बनाया, आपल्या मनासारखं घर बांधलं. आप ही जाकर जंगल सोया, आपणच जाऊन जंगलात जाऊ. हे शरीराला आम्ही जे खाद्य खायला देतो, प्यायला देतो, याचे जे भोग प्राप्त करतो, हे शरीर, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ते शरीराच्या संबंधानं जेवढा काही पसार आहे ते शरीराच्या संबंधानं भोग्य जात जे तुले ते शरीराचे निकिया लागले आणि देहत वासे पडिले काळाचे तोंडी. एवढं याला चांगलं उंगळं खाऊ घालाव, काजू किसमिस भजे पापड हे ते खाऊन खाऊन याला लठ्ठ करा आणि याला चांगलं तयार करून कोणाला द्या? कोणाच आहे? आम्ही काळाच्या खाद्याला वाढवून, काळाचं जे खाद्य आहे ना त्याला आम्ही त्याला वाढवून द्यायला होतो. बाकी काय, बाकी तेवढंच, बाकी कायच नाही त्याच्यामध्ये. जे काळाचं खाद्य आहे त्याची आम्ही सोय करालो. आम्ही शरीराची सोय करणं म्हणजे कोणाची सोय झाली? काळाची सोय. हाड लाकडाच्या मोळीसारखे जळून जातात. ज्या केसाचा एवढा उलाढाला आम्ही करतो, उलट पालत, ते कंगवा न्याराच, हे कंगवा न्याराच, ते आरसा हे आरसा, ते तेल हे तेल, ते शॅम्पू हे शॅम्पू, त्याची सेवा करून करून करून
गवताची पेंडी जळाल्यासारखं भरून जळून. हड्डी जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. सगळी दुनिया आपण गेलो की आपल्यासाठी दुनिया संपली. मग हे सगळं करणं म्हणजे जन्माला आल्याचं फळ आहे का? नाही. हे तर एक सोय आहे, हे सुविधा आहे, है ना. आपल्या संसाराची सोय आहे, आपली नाही. आपली सोय तर तेव्हाच होईल जेव्हा परमात्मा प्राप्ती होईल. म्हणून जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. आणि फळ झालं. एक बार परमात्मा प्राप्ती झाली जीवाला. परमात्मा प्राप्ती म्हणजे काय, तर आपण जीव आहोत ना, देवाचे अंश आहोत. थोडक्यात सांगून जातो. देवाचे अंश आहोत. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतनामल सहज सुखराशी असे परमात्माचा अंश असलेला जीवात्मा देवाचे एक रूप झाला. म्हणजे जोपर्यंत हे जीव आहे तोपर्यंत त्याला जन्म आहे, मरण आहे. आणि एकदा हे जीव जर शिव झाला, आपल्या आपल्या निजरूपाची प्राप्ती जर झाली, तर पुन्हा जन्म मरण त्याला नाही. पण सगळ्या भयामध्ये मोठं भय कोणतं? मरणाचं भय. कोणाला कोणतं असेल, कोणाला कोणतं नसेल, पण एक भय मात्र सर्वांनाच आहे. बाकीचे भय सर्वांना नाहीत, कोणाला आहेत कोणाला नाहीत, पण एक भय, एक भीती सर्वांना आहे. मरायची भीती सगळ्यांनाच आहे, कारण की सगळे मरणारच आहेत. पीर मरे, पैगंबर मरे, मरगे हाकी मरोगी, सगळे मरणार आहेत. पेशंट मरणार आहेत आणि डॉक्टर अमर होणार आहेत का? डॉक्टर सब मरणार, सगळेच मरतात, सगळ्यालाच मृत्यू आहे. आणि ते भय मात्र कोणालाही चुकवता येत नाही. ते भय चुकवायचं एकच साधन आहे की मी शरीर नाही, मी जीव नाही, मी इंद्रिय नाही, तर मी आत्मस्वरूप चिदानंद रूप आहे. हे ज्ञान जेव्हा संताकडून होईल, भगवान शुकाचार्य 7 दिवसामध्ये परीक्षितीला बोध करतात की तू शरीर नाहीस. परीक्षिती, सर्प चावणार आहे ते तुला नाही, शरीराला चावणार आहे. मरणार आहे ते तू नाहीस, शरीर आहे. असा बोध करून 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 त्याचं देह तादात्म्यातून मुक्त केलं त्याला. आणि तेव्हा त्याचं भय केलं. कोणाचा? परीक्षितीचा. कोणामुळे गेला? संतामुळे. म्हणून या भयापासून सांभाळ कोण करू शकतात? अभंगाच्या दुसऱ्या, तुम्ही सांभाळीले संती, तुम्ही सांभाळीले संती, तुम्ही सांभाळीले संती, तुम्ही सांभाळीले संती.
चुकीपासून सांभाळणारे, हे चुकवणारे संत आहेत. त्याला एक प्रमाण आहे, माय बापे जन्म देती, माय बापे जन्म देती, संत चुकविती जन्म भक्ती. माय बाप काय करतात? जन्म देतात आणि जन्म चुकवतात कोण? ते संत. जन्म चुकवणारे संत, थोडा विको कमी, आणि जन्म देणारे मायबाप. मग जन्म दिला की भय आलं, खंत आली, सगळं दुःख आलं सगळं, आणि जन्म चुकला, भय निरसली खंती. ज्या वेळेस तुम्हाला त्रास होते, अति मनाच्या विरुद्ध होते, तेव्हा काय वाटतं तुम्हाला की जन्माला येऊन चूक केली आम्ही, पुन्हा जन्मच नको देवा, असं वाटते की नाही कधी कधी. मग ज्यावेळेस तेव्हा जन्म नको वाटते, तेव्हा माणसानं काय करावं, कशानं जन्म चुकते ते परमार्थ साधन करावं सोडून देतात. आणि ज्यावेळेस असं मनावर जास्त तणाव येते त्यावेळेस भजन करणार, जन्म चुकविण्यासाठी भजन करणार, व्यसन करायला सुरू करतात. त्याच्यानं चुकते का जन्म? जन्म तर अजून ते पुन्हा तर जन्म मिळणारच आहे, पण उरलेल्या आयुष्यात बी आताच फजिती सुरू करून घ्यायची हातात. तेवढे तरी 4 दिवस सुखाचे आहेत ते तरी, पुन्हा जन्म मिळल ना मिळत काय माहित आहे. तर असं हे जन्म आहे. संत चुकविती जन्म पंक्ती. आणि म्हणून आपण जे काम करतो ते आपल्या मनानं जेव्हा करतो, शास्त्राचं प्रमाण स्वीकार करत नाही, तेव्हा ते काम तुम्हाला चांगलं जरी वाटत असेल तरी ते विकृत कार्य आहे. आणि जेव्हा शास्त्र प्रमाणाने आपण जेव्हा करतो ते कृत कार्य आहे. गुरुच्या आज्ञेनं केलेलं काम कृत कार्य. आणि जे कृत कार्य म्हणजे चांगलं काम आहे, आपला उद्धार करणारं कार्य आहे. आणि ते आज्ञा नसेल तर काय होईल? विकृत कार्य. आणि विकृत कार्यानंच पतन होते आपलं. म्हणून जाणते न ते विकृत नाही, कोणतं? कृतकार्य होई जे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. असं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कोणामुळे? संतांच्या मार्गदर्शनामध्ये जीवन जगलं, संतांच्या मार्गदर्शनामध्ये साधना केली. आणि संत आणि शास्त्र हे दोन्हीचा आश्रय घेऊन आपण परमार्थ करायचा आहे, तेव्हाच परमार्थ सफल होतो. म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कोणती इच्छा घेऊन आलो आम्ही मनुष्य जन्माला? भगवत प्राप्तीची इच्छा घेऊन आलो. तर ती इच्छा कुठं मावळून गेली की दुसऱ्याची इच्छा तयार झाली. इच्छा गेली निघून, इच्छू तयार झाली, इंगळ्या तयार झाल्या जीवनामध्ये. खायची इच्छा, जिकडे जायचं होतं तिकडं गेले सगळं. भूल पडली, भूल अडराणी भरले जग. तर असं हे झालेलं आहे सज्जनो. जेव्हा संतांच्या संगतीमध्ये परमात्मा प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल, तर हे जे आत्मतत्व आहे आणि जे जीवदशा आहे हे काळाच्या अधीन आहे. शरीर काळाच्या अधीन आहे, वस्तू काळ, जेवढं नामरूपात्मक तुम्हाला जेवढं दिसतंय तेवढं काळाच्या अधीन आहे. आणि हे कालातीत नावाची एक वस्तू आहे, तिथे गेल्यानंतर मग काळाचा भेव नाही. जाता जाता एक दृष्टांत सांगून जातो. झालं आता कीर्तन, थोड्या वेळामध्ये आपल्याला पाहायचं. एका माणसाने
माणसाकडे विळा होता. विळा गवत कापायचा, हे आपलं शेतात काम करायला काय राहते ते विळाच. ते विळा 2 रुपयाला आणला त्याने विळा. आणि ते कापता कापता गवत कापता कापता त्या शेतामध्ये परिसराचा स्पर्श झाला त्याला, त्या विळ्याला. आणि ते काय झालं, सोन्याचं. केवढ्याला घेतला होता ते, 2 रुपयाला. आणि आजच्या भावात आता केवढ्याला जायचं, आजच्या भावात तर ते पुन्हा 2 रुपयाला मागलं तर मिळेल का, मिळत नाही. त्याची किंमत वाढली कारण की ते विळा लोखंड राहिला नाही. तसं संतांच्या संगतीत जीव जर गेला तर ते जीव राहत नाही, ते आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेऊन आपण स्वतः चिदानंद रूप होऊन जाते. पुन्हा त्या जीव दशेमध्ये ते राहत नाही, त्या किमतीमध्ये पुन्हा त्याला मागता येत नाही. आणि मग ते विळा जेव्हा लोखंड आहे तेव्हा शेतामध्ये आपण ठेवलं तर त्याला माती खाऊन जाते. लोखंडाला मातीची भीती आहे, काय म्हणून, ते खाऊन जाते त्याला. जंग काय म्हणतात, आणि ते मग त्याच्या ढिपल्या ढिपल्यावरून सगळं करून लोखंड खाऊन जाते, माती खाऊन जाते लोखंडाला. आणि एकदा जर परिसाची संगती झाली आणि ते सोनं झालं तर 1000 वर्ष मातीमध्ये ठेवा, माती सोन्याला खात नाही आणि लोखंडाला गिळल्याशिवाय राहत नाही. तसं तुम्ही आता आपण जीव आहोत तेपर्यंत काळाचं भेव आहे. आणि एकदा जर जीव दशा गेली संतांच्या संगतीमध्ये, आपला जन्म सफळ झाला, परमात्मा प्राप्ती झाली, संतांच्या संगतीतून आपल्याला आपलं निजरूप प्राप्त झालं, त्याच्यावर काळाचं काही चालत नाही. अभंगाचं शेवट तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे परमात्मा प्राप्ती करावं. आणि शरीर प्रपंचापासून मिळालेलं आहे, प्रकृतीनं दिलेलं आहे, प्रकृतीच्या सेवेमध्ये लावा, सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या आणि आपलं योगदान देत राहा. अनेक कार्य आपल्या समोर पडून आहेत, त्या कामामध्ये प्रकृतीचा भाग प्रकृतीला, याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातली. बायाने काम केलं, शरीरानं संसाराची सेवा करून शरीराचं ऋण फेडलं आणि जीवानं देवाची सेवा करून जीवाची जीवदशा घालवली. असं रिकामी कोणीही बसू नये. अनेक कामं आहेत आणि ज्या ज्या गावात कामं होत चाललेत त्या गावात आपण कार्यक्रम करीत राहिलो. आजवर पुष्कळ कामं झाले आपल्या इकडं प्रत्येक गावामध्ये. आता या गावामध्ये तुम्ही एकच निमित्त सांगून ते थांबलेलं आहे की जागाचा अभाव आहे, जागा नाही. आणि आता कुठं जागा नाही तर कुठं जागा नाही, असे प्रश्न आहेतच. प्रत्येक गावामध्ये कामं झालेली आहेत. आपल्या परिसरातले तर तुम्ही सगळेच गाव पाहिलेले. तिथं मंडप झाला नाही, तिथं मंदिर झालं नाही, असं गाव नाही. आता सगळे कामं झाल्यानंतर कोणी आणि नवीन काही काम काढलं म्हणून थोडंसं दूर दूर होत असतील तर ते गोष्ट वेगळी आहे. पण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी करून चाललो, येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी देऊन चाललो, असं हे समस्त गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काम झालेलंच आहे. आपल्या गावात चालूच आहे ना, झेंडेगुडे मंडपाचं काम चालू आहे.
तर ज्या ज्या गावात नवीन काम होईल त्यावेळेस माझा नेम घेत राहा. ज्या वर्षी काम नाही त्या वर्षी नेम नाही. आता हे सांगणंच आहे ना. तर मग पुढच्या वेळेस आता तुम्हाला महाराज दुसरा बोलावाच लागेल. तर काम असेल त्याच गावामध्ये बोलवायचं, बिना कामाचं नाही. माझं सांगणं आहे प्रत्येक गावामध्ये की मला कितीही राबवून घ्या पण गावाच्या विकासासाठी राबवा. ठीक आहे ना. म्हणून बाकी आता काही गावामध्ये असा प्रश्न आहे की महाराजाला आणलं तरच आम्ही पट्टी देतो, नाही तर देणार. काही गावामध्ये राहते ना. तर महाराजाला आणल्यावर पट्टी देतात लोक, पण ते जमलेली पट्टी कोणाला देतो आपण? मला आणून पट्टी जमवायची द्यायची कोणाला? दुसऱ्या महाराजाला. दुसऱ्या महाराजाच्या पैशासाठी मला वापरणं हे कितपत न्याय आहे? न्याय सांगत आहे, अन्याय आहे की नाही तुमचा? मला वापरा पण गावासाठी वापरा. तुमच्या गावात झाडून काढ म्हणलं तर मी तयार आहे, परंतु तुमच्या गावाचा पैसा बाहेर जात असेल तर मला ते पसंत नाही, कोणाही गावात. आणि हे आमचं सरळ सांगणं आहे. आमचा कार्यक्रम ठेवावं किंवा घ्यावं असं काही विषयच नाही ना आपला. कारण की आपला कुठं काही मठ थांबलेला नाही, कवाड बसवायचं नाही, कुलूप घ्यायचं नाही, चाबी हात द्यायचं भेव नाही. आणि काही लेकरं बायको काही वाट बघायची चिंता नाही, काहीच नाही. करणंच समाजासाठी. आणि समाजालाच ते पसंत असेल तर ते करण्यापेक्षा न करणं चांगलं. अनेक गावामध्ये सांगत राहतो की सप्त्याचे तुमचे फायदे काय, तुमच्या गावात काय झालं सप्त्यानं. तर